हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आपण इथे आठवड्यातून एकच दिवस स्वयंपाकाची पूर्वतयारी करून आठवडाभर टेन्शन फ्री कसं राहता येईल हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणताही स्वयंपाक बनवताना किंवा मग नाश्ता बनवताना जर आयत्या वेळेस विचार करून त्याची तयारी करून तो पदार्थ बनवायचा म्हटलं तर मग घाई होते आणि अशा वेळी चिडचिडसुद्धा होते आणि मग अशामुळे तो पदार्थ देखील छान बनत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस थोडा वेळ काढून जर पूर्ण आठवड्याच्या स्वयंपाकाची थोडीफार बेसिक जी तयारी असते ती जर आपण करून ठेवली तर मग आपल्याला आठवडाभर स्वयंपाक बनवणं किंवा मग नाश्ता बनवणं एकदम सोपं होणार आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी उठल्या उठल्या आपल्या सर्वांना चहा प्यायची सवय असते. तर आता थंडीचा महिनासुद्धा आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये चहाचा मसाला करून ठेवला तर आपण पटकन हा मसाला वापरून एकदम मसालेदार असा चहा बनवू शकतो. यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 2 चमचे वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा मिरे आणि 1 चमचा बडीशेप आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर 4 ते 5 चमचे सुंठ पावडर आपल्याला इथे टाकायचे आहे. इथे माझ्याकडे तयार सुंठ पावडर होती म्हणून मी ती टाकलेली आहे. ती नसेल तर आपण सुंठसुद्धा वाटून टाकू शकतो. त्याचबरोबर 2 चमचे खडीसाखर यामध्ये टाकलेली आहे आणि अर्ध जायफळ यामध्ये आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर आपण अशी मसाला पावडर बनवून ठेवली आणि ते एका हवाबंद डब्यात भरून ठेवली तर आयत्या वेळी ही पावडर वापरून अगदी पटकन आपण मसाला चहा बनवू शकतो. शिवाय यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह देखील वापरलेले नाहीत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. यानंतर आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. इथे आपण जर आठवड्यातून एक दिवस डोसा किंवा इडली बनवण्यासाठी बॅटर जर बनवून ठेवलं तर आपण आयत्या वेळी इडली बनवू शकतो, डोसे बनवू शकतो किंवा मग अप्पम बनवू शकतो, उत्ताप्पा बनवू शकतो, काहीही बनवू शकतो. या आठवड्यात मी हे तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून हे डोशाचं बॅटर बनवलेलं आहे. काही वेळा मी मूग आणि तांदूळ वापरून त्याचे सुद्धा डोसे बनवते आणि त्याचे सुद्धा इडली बनवते किंवा मग कधीकधी आपण नाचणीचे डोसे किंवा नाचणीच्या इडल्यासुद्धा बनवू शकतो. पण या पद्धतीने आपण आठवड्यातून एकदा तरी कोणत्याही प्रकारच्या इडल्या किंवा डोस्याचं बॅटर हे नक्की बनवावं. त्यामुळं रोज काय नाश्ता बनवावा हे टेन्शन राहत नाही. तर त्यानंतर आपण इथे या इडली किंवा डोशासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची किंवा त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची हे पाहणार आहोत. प्रत्येक वेळी इडली किंवा डोसा बनवायचा असेल तर आपल्याला नारळ फोडायलाच खूप वेळ लागतो. त्यामुळे या पद्धतीने जर आपण आधीच नारळ फोडून फ्रीझरमध्ये असे स्टोअर करून ठेवले तर मग आयत्या वेळी त्याच्यातील एक वाटी घेऊन थोड्याशा कोमट पाण्यात जर आपण ती वाटी टाकली तर अगदी पटकन आपण त्यापासून चटणी बनवू शकतो. यापुढे आपण नाश्त्याचाच प्रकार पाहणार आहोत. आपण आठवड्यातील 7 दिवसांसाठी काय नाश्ता करायचा हा प्रश्न असतो. तर आठवड्यातून 1 ते 2 दिवस आपण रव्यापासूनचा नाश्ता बनवू शकतो. त्यासाठी रवा भाजून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आयत्या वेळी आपल्याला रवा भाजण्याला जो एक्स्ट्रा वेळ लागतो तो वेळ वाचतो. तर आठवड्यातून 1 दिवस आपण उपमा बनवू शकतो किंवा मग शिरा बनवू शकतो. तर त्यावेळी जर आयता रवा भाजलेला असेल तर मग नाश्ता करायला बिलकुलसुद्धा वेळ लागणार नाही. या आठवड्यात मी गुळाचा शिरा बनवणार आहे. त्याचबरोबर मटार घालून उपमासुद्धा बनवणार आहे. त्यामुळे मी हा रवा भाजून ठेवणार आहे जेणेकरून नाश्ता करताना मला जास्त वेळ लागणार नाही. तुम्हीसुद्धा जर या पद्धतीने रवा भाजून ठेवला तर तो रवा जास्त दिवसांसाठी चांगलासुद्धा राहतो आणि जर भाजलेला रवा असेल तर नाश्ता बनवणं एकदम सोपं होतं. त्यामुळे असा रवा भाजून घ्यायचा आणि त्याला छान थंड करून घ्यायचं आणि एखाद्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. यानंतरची पूर्वतयारी आपण पाहतोय ती म्हणजे आपल्याला इथे गूळ किसून घ्यायचा आहे. आम्हाला चहा बनवण्यासाठी गूळ हा हवा असतो. आम्ही गुळाचा चहा पितो. शक्यतो साखर आम्ही टाळतो. त्यामुळे गूळ हा मला थोडा जास्तच प्रमाणात लागत असतो. मी नेहमी गूळ पावडर विकत आणते पण अशी ही गुळाची ढेप माझ्याकडे ऑलरेडी शिल्लक होती. त्यामुळे गूळ पावडर न आणता यावेळी मी ही गुळाची ढेप बारीक करून ती वापरायचं ठरवलं. त्यामुळे मला आठवडाभर चहासाठी पुरेल एवढा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. त्याचबरोबर या आठवड्यात मी गुळाचा शिरासुद्धा बनवणार आहे. तर त्यामुळे मला जेवढा हवा आहे तेवढा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. या पद्धतीने जर आपल्याकडे बारीक केलेला गूळ असेल तर आयत्या वेळी आपण कोणताही गुळाचा पदार्थ बनवू शकतो. हा गूळ बारीक करून आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे. गूळ ठेवण्यासाठी शक्यतो फूड ग्रेड प्लॅस्टिकचा वापर करावा. तुम्हाला तर हे माहीतच असेल की जर आपण स्टीलच्या डब्यामध्ये गूळ ठेवला तर त्या स्टीलच्या भांड्याला कट पडतात, म्हणजेच त्या डब्याला चिरा पडतात. त्यामुळे मी माझ्याकडे हा टपरवेअरचा डबा आहे तो मी गूळ ठेवण्यासाठी वापरते.
यानंतर आपण इथे बडीशेपची पावडर बनवून घेणार आहोत। यासाठी मी इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपल्याला जेवढी पावडर बनवायची आहे तेवढी बडीशेप आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि मंद आचेवरती ही बडीशेप आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातील काही ओलावा असेल तर निघून जाईल आणि त्यामुळे यापासून बनणारी बडीशेपची पावडर ही जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकून राहील। त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे। ही पावडर मी गुळाचा शिरा बनवताना त्यामध्ये वापरते, यामुळे त्या शिऱ्याची चव अजून खूप छान लागते। त्याचबरोबर ही बडीशेपची पावडर आपण इतर दुसऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरू शकतो। ही तयार झालेली बडीशेपची पावडर आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे। त्यानंतर आपण इथे लसूण सोलून घ्यायचं आहे। आपलं इंडियन जेवण हे फोडणीशिवाय पूर्णच होत नाही आणि कोणत्याही प्रकारची फोडणी बनवायची म्हटलं तर त्यासाठी लसूण हा हवाच। जर आपल्याकडे असा सोललेला लसूण असेल तर रोजच्या भाज्यांमध्ये फोडणीसाठी तर हा लसूण आपण वापरू शकतो। शिवाय कोणत्याही प्रकारचे वाटण जर बनवायचे असतील तर आपल्याला लसणाची गरज लागते। शिवाय आयत्या वेळी जर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट बनवायची असेल, ठेचा बनवायचा असेल किंवा मग गार्लिक टोस्ट बनवायचे असतील किंवा मग कोणत्याही प्रकारचे पराठे बनवायचे असतील तर सोललेला लसूण वापरून आपण कोणतेही पदार्थ अगदी आरामात आणि एकदम पटकन असे बनवू शकतो। किंवा आयत्या वेळी जेवताना जर आपल्याला लसणाची चटणीसुद्धा बनवायची असेल तर आपण हा लसूण वापरून बनवू शकतो। आणि त्यातल्या त्यात आम्हाला तर लसूण हा थोडा जास्तच प्रमाणात लागतो, त्यामुळे मी टीव्ही बघत बघत असा लसूण सोलून ठेवत असते। हा व्हिडिओ मी वर्ल्ड कपच्या दिवशी म्हणजे संडेला शूट केला होता। वर्ल्ड कप बघत बघत मी हा लसूण सोलून घेतलेला आहे। तर यानंतर आपण इथे पुढची पूर्वतयारी पाहतोय, ते म्हणजे आपण कोणत्याही जेवणाची सुरुवात कांदा कट करूनच करतो। तर दरवेळी एक कांदा घ्यायचा, तो कट करायचा आणि आता हे कांदे थोडे जुने होत चाललेले आहेत, त्यामुळे ते थोडे काळपट देखील पडू लागलेले आहेत। मग स्वयंपाक बनवताना त्याची ही खूप घाण होते आणि मग दरवेळी असं करत बसण्यापेक्षा 8-10 कांदे घेऊन त्याचे मागचे पुढचे देठ कट करायचे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे टाकून ठेवायचे। थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर आपण पाहू शकतो की हे कांदे सोलणं एकदम सोपं होतं आणि जर या पद्धतीने आपण हे कांदे धुवून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ नळाखाली आपल्याला हे कांदे धुवून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता तुम्ही हे पाणी किती काळं दिसत आहे, खूप घाण झालेलं आहे। त्यामुळे या पद्धतीने जर आपण असे कांदे सोलून ठेवले तर त्यातील तिखटपणा पण थोडा कमी होतो आणि मग दरवेळी आपले डोळेसुद्धा झणझणत नाहीत। आणि हे कांदे सोलून झाल्यानंतर मी हे छान नळाखाली धुवून घेतले आणि त्यानंतर थोडेसे कोरडे करून घेतले आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत। साधारण 3-4 दिवस पुरतील एवढे तरी कांदे आपल्याला या पद्धतीने एकदम सोलून ठेवायला काहीच हरकत नाही। शिवाय हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी इतर पदार्थांना त्याचा वाससुद्धा लागत नाही। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवणार आहोत। यासाठी कढईमध्ये मी खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। कोणत्याही प्रकारच्या स्वयंपाकाची सुरुवात करायची म्हटलं तर त्याआधी आपल्याला वाटण हे बनवावं लागतं, पण रोज रोज त्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो। त्यामुळे जर आठवड्यातून एकदाच आपण या पद्धतीने वाटण जर बनवून ठेवलं तर मग आयत्या वेळी स्वयंपाक बनवणं हे एकदम सोपं होतं। इथे आपण बेसिक वाटण बनवणार आहोत। खोबरं छान भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी जिरे, तीळ टाकून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। हे वाटण आपण कोणत्याही प्रकारच्या व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थासाठी वापरू शकतो। तर इथे आपले जिरे आणि तीळसुद्धा भाजून झालेले आहेत। 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले होते, ते सुद्धा या पॅनमध्ये टाकून याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते सुद्धा आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे आपला कांदा भाजून झालेला आहे, त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे। अर्धी वाटी लसूण पाकळ्या मी इथे टाकलेल्या आहेत, त्याचबरोबर 2 इंच आलं आणि कोथिंबीर टाकून आपल्याला याला थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे वाटण वापरून आपण कोणताही पदार्थ अगदी सहज बनवू शकतो। आपल्याला आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी कडधान्य खायलाच हवी, त्यामुळे इथे मी हे मुगाचे मोड बनवून घेतलेले आहे। त्याचबरोबर या आठवड्यात मी छोलेसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे या पद्धतीचं मोड आलेलं कडधान्य जर आपल्याकडे शिल्लक असेल तर मग आपण त्यापासून आयत्या वेळी भाजी बनवू शकतो। त्याचबरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एखादी चटपटीत अशी भेळसुद्धा बनवू शकतो किंवा मग नाश्त्यासाठी पौष्टिक असे घावणसुद्धा बनवू शकतो। त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने आठवड्याच्या स्वयंपाकाची किंवा नाश्त्याची पूर्वतयारी नक्की करून पहा। तुम्हालासुद्धा आठवडाभर स्वयंपाकाचं कोणतंही टेन्शन राहणार नाही।
या व्हिडिओमध्ये आपण 10 वस्तूंची पूर्वतयारी केलेली आहे। यातील कोणती पूर्वतयारी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक यू।